एक तलाव होता. त्या तलावात एक कासव राहत होतं. तलावाच्या काठावर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर एक सुंदर मोर राहत असे. कासव आणि मोर हे दोघेही खूप चांगले मित्र होते. दररोज काठावरच्या मोठ्या दगडावर बसून ते मन मोकळ्या गप्पा मारत असत. एके दिवशी तिथे एक शिकारी आला. मोराचं सौंदर्य पाहता क्षणी त्याने त्याला जाळ्यात अडकवलं. मोरही हुशार होता. तो म्हणाला, तुम्ही मला घेऊनच जाणार असाल तर मला माझ्या मित्राला शेवटचा भेट घेऊ द्या. शिकारी त्याला परवानगी देतो. मोर आपल्या कासव मित्राला हाक मारतो. कासव पाण्याबाहेर येतो. मित्राला पकडलं हे पाहून कासवही शांत होतं. ते शिकाऱ्याला म्हणतं, तुम्ही माझ्या मित्राला सोडलं तर मी तुम्हाला एक मौल्यवान वस्तू देईन. शिकारी उत्सुक होतो. कासव पुन्हा पाण्यात जातं आणि तोंडात एक चमचमता हिरा घेऊन परत आलं. हिरा पाहता शिकारी खुश झाला. मोराला सोडलं आणि तो तिथून निघून गेला. शिकारी गेल्यावर कासव मोराला म्हणाला, मित्रा, आता हे ठिकाण तुझ्यासाठी सुरक्षित नाही. तू दुसरीकडे जा, आपण पुन्हा भेटू. मोरही त्याला आलिंगन देत उडून गेला. पण शिकाऱ्याच्या मनात लालसा जागी झाली. एक हिरा दिला, अजून एक मागितला असता तर अजून एक देईलच, असं म्हणून तो पुन्हा तलावाकडे आला. कासवाला म्हणाला, तू दिलेल्या हिऱ्यामुळे मी तुझ्यावर उपकारच केलाय. आता मला आणखी एक हिरा दे. कासव स्थिर मनाने म्हणाल, ठीक आहे, पण तसाच आणखी एक हिरा आणण्यासाठी मला हा हिरा पुन्हा आतमध्ये घेऊन जावं लागेल. कृपया तो मला द्या. शिकारीने हिरा परत दिला. कासव पाण्यात उतरला आणि कधीच वर आलं नाही. तेव्हा आपल्याला काय समजतं? सर्वात पहिलं, लालसा ही माणसाला कधीच समाधान देत नाही, फक्त नुकसानच करते. दुसरं, संकट काळात जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. तिसरं, भीती न बाळगता प्रसंगावधान वापरणं हेच खरं शहाणपण आहे. जर तुम्हालाही आजची गोष्ट आवडली असेल आणि त्यातून तुम्ही काही शिकला असाल तर आत्ताच मला फॉलो करा आणि ही गोष्ट त्या प्रत्येकासोबत शेअर करा ज्यांना हे जाणून घेण्याची नितांत गरज आहे.